ना मी माझ्याकडे जेवढी भाजी आले ना तेवढी सर्व काढते. हे बघा वालीच्या शेंगा बघा तेवढ्या मोठ्या मोठ्या झाल्या. जेवढे आले तेवढे काढते, कारण का समोर सर्व माकड येऊन बसले. मग हे काय आम्हाला मिळणार नाही. अगोदर पण आले होते आणि असंच मी ठेवल्या होत्या, त्यातला एक नाही मिळाला आम्हाला, म्हणूनसाठी मी हे काढते. बघा किती आले तेवढ्या काढून टाकते. आहे ना. ही एक छोटी आहे आणि ह्या जेवढ्या मी आल्यात ना तेवढ्या काढते मी. हे बघा आता एवढ्या आल्यात ना, जर तुम्हाला याची भाजी जर करायची नसेल तर मी एका पिशवीमध्ये भरून फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. आता माझ्याकडे तेंडली पण किती आले ते मी बघते. ते सुद्धा मी ना जेवढी आपल्या तेंडलीच्या वेलीवर जेवढी तेंडली येतील ना तेवढी तुम्ही काढून आहे ना डब्यात भरून जरी ठेवलात आणि 2-4 दिवसाची जमा करून एकदा भाजी केलं तरी पण चालतं. आता मी हे तेंडली पण काढते. हे बघा हे बघा हे बघा कुठे कुठे आलेच काय ते बघते, कारण का हे माकडांचं हे बघा माझ्या डोक्यावरच होतं, मला दिसलंच नाही. हे ना तुम्ही काढून असं ठेवू शकता फ्रीजमध्ये, काय खराब होत नाही. आणि जर झाडावरच ठेवलात एक तर माकड खातील, नाहीतर हे ना आतमध्ये लाल होतील आणि लाल झालेले ना एकदम कडक होतात आणि मग त्याची भाजी पण ना आंबट आंबट लागते. हे बघा इथे ना हे भेंडे पण आलेत. हे बघा पण हे भेंडे आहे ना मी काढणार नाही. हे भेंडे कडक झालेत, मी बियांसाठी ठेवलेले आहेत हे भेंडे. आता हे भेंडे जून झालेले आहेत ना, आता ह्यांना खाणार नाही म्हणून मी ह्यांना काढणार पण नाही. हे कडक झालेले ती लोक खात नाहीत. इथे पण एक भेंडा आहे, मी अगोदर काढलेत भेंडे, आता हे म्हटलं 2 राहू दे बियांसाठी. हा बघा इथे ना चिबडाची वेल आहे, त्याच्या चिबूड पण आलाय. हा बघा पण अजून तो झालाय नाही बरोबर, म्हणून मी त्याला ठेवून देते, असं लपवून ठेवते ना तर माकड खाऊन टाकतील. आता त्या चिबडाच्याच वेलीमध्ये ना हे बघा दाखवते तुम्हाला, एक दोडकं पण आलंय. हे बघा हे बघा हे दोडकं पण आलंय. आता ह्याला पण मी काढते ना तर हे मिळणार नाही. हे बघा 2 अगोदर आलेले ते खाल्ला नाही, आम्हाला माहीतच नाही. आता हे खायचा मी काढून ठेवते. हे बघा इथे मिरच्या आल्यात. हे बघा किती मिरच्या आल्यात बघा. हे बघा सर्वीकडे आल्यात त्या मिरच्या. आता ह्या सुद्धा म्हणजे मी रोज याच्यातनंच काढून नेते, पण काय आहे माकडांचा भरोसा नाही. सगळं नासाड हे शेगलाच्या झाडावरती बसतात आणि सर्व ना खालची झाडं मोडून टाकतात, म्हणून ह्या मिरच्या पण मी काढते. हे बघा आता मग ना झाडावरतीच लाल होतील या मिरच्या. हे बघा आहेत ना मोठ्या मिरच्या भरपूर धरल्यात. हे बघा हे बघा किती धरल्यात. हे बघा है ना, आज सर्व भाजी मी काढून टाकणार. हे माकडांचा काय मला भरोसा वाटत नाही. बघा हे मांजरं तर सारखी माझ्या पाटणं फिरत असतात. कुठे कुठे आल्या त्या दिसत पण नाहीत मला मिरच्या. हे बघा हे बघा आहेत ना कशा. या लवंग्या मिरच्यासारखे ना, हे ना मिरच्या काय आहेत माहिती काय, अशा मोठ्या झाल्या की अशा खाली लटकतात. हे बघा आहे ना. आणि लवंग्या मिरच्या कशा माहिती अशा उभ्या राहतात. हे बघा इथे पण आहे लवंग्या मिरचीचं झाड. हे बघा हे लवंग्या मिरचीचं झाड आहे, छोटं आहे. ह्या बघा ह्या अशा लटकतात खाली आणि लवंग्या मिरच्या अशा उभ्याच राहतात. हे बघा काढायला पण एकदा सोपं आहे आणि नाही काढलं तर पिकतील ना, नाहीतर माकड खातील, म्हणून मी काढूनच टाकते. हे बघा किती काढल्या बघा. हे बघा इथे पण ना वालीच्या शेंगा हे बघा छोट्या छोट्या आल्यात. हे बघा इथे आल्यात, हे बघा इथे आल्यात. ह्यातून 5-6 दिवस तरी लागतील यांना जरा मोठ्या व्हायला, पण तोपर्यंत या माकडांपासून त्यांना सांभाळावं लागेल. माझी एवढी भाजी झाली काढून. ही बघा एवढी भाजी तर मी काढले, अजून बघते कुठे काय आहे का. हे बघा इथे ना
चिबूड आहेत आमचे मोठे मोठे आलेले आहे बघा. मग हे चिबूड आहे ना आम्ही लपवून ठेवलेले आहेत. हे बघा केवढे मोठे मोठे आहेत. हे बघा आहे ना, पण लपवून ठेवलेत आम्ही. हे असं झाकून ठेवले त्याच्यावरती वेल. हे बघा याला छोटे छोटे पण चिबूड आलेले आहेत कुठे कुठे, पण हे मोठे झालेले ना हे आम्ही लपवून ठेवलेत. असं सगळं देखरेख करावं लागतं हो ना. तर हे माकड काय ठेवत नाही. हे उघडं असतं ना तर कधीच नेला नसतं काढून. फणस अंगणामध्ये ठेवलेले एवढे मोठे मोठे उचलून नेतात. ह्याच्यासाठी एक माणूस इथं बसायलाच पाहिजे ना, तर काय भाजीपाला मिळत नाही. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. बाय बाय.